दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियननं आत्महत्या केलेली नव्हती, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला। सुशांत सिंग प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीला आता क्लीन चिट मिळालेली आहे। सीबीआयनं सुशांत सिंग प्रकरणात त्याची हत्या केल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। त्यामुळे रिया चक्रवर्तीला हा दिलासा मिळालाय। मात्र दिशाच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी दिशा सालियनच्या वडिलांनी केली आहे। तेव्हा या प्रकरणावरील सुनावणी 2 एप्रिलला होणार आहे। त्यामुळे एकीकडे सीबीआयनं जरी क्लीन चिट दिलेली असली तरी न्यायालय आता काय भूमिका घेतं आहे ते पाहावं लागणार आहे। तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये महत्त्वाची बातमी कळती आहे। यामध्ये दिशा सालियनचं सुद्धा मध्येच आता प्रकरण आलंय। दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती दिशा सालियन। तिनं आत्महत्या केली नाही, तर तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलेला आहे। या संदर्भात त्यांनी याचिका सुद्धा उच्च न्यायालयात दाखल केली आहे। तर दुसरीकडे सीबीआयनं मात्र सुशांत सिंग प्रकरणामध्ये त्याची हत्या केला नसल्याचा कुठलाही पुरावा सापडलेला नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे।